नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा मॅथ्सचा तास घेणार आहोत, आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा. आणि या तासिकेला आपण मॅथेमॅटिक्सची 21 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला जो काही पेपर आहे बोर्डाचा, त्या पेपरची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. आपण लिहिलेली उत्तरं आणि ही उत्तरं तुम्हाला टॅली करता येणार आहेत. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, यानंतर होणारा बायोचा पेपर, त्याची IMP क्वेश्चन्स आपल्याला हवे असतील, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या बायोच्या सराव पेपर व्यवस्थित पहा आणि IMP क्वेश्चनची प्लेलिस्टसुद्धा बघा. आजच्या तासिकेला आपण मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिलेली आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. एकूण 8 पेजेसची आपली प्रश्नपत्रिका आहे. सेक्शन A, B, C, D असे विभाग आहेत. आपण यापूर्वीच मॅथ्सचे जी काही क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली होती पेपर होण्याच्या आधीच, त्यातले बरेचसे प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतील. असेच IMP क्वेश्चन्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलची व्हिडिओ पाहत चला आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा तेही सांगा. सेक्शन A बघा, 16 गुणांचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मल्टिपल चॉईससाठी प्रश्न विचारलेले आहेत. रिकाम्या जागा आहेत आणि त्यांचे 4 पर्याय आहेत. त्याच्यातला एक पर्याय अचूक आहे, तो आपल्याला शोधून लिहायचा आहे. बघा, पहिल्याचा A हा पर्याय बरोबर आहे. आता आपण पेन्सिल घ्या आणि प्रत्येक प्रश्नाचे गुण आपल्या प्रश्नपत्रिकेवर देत चालायचे आहेत, कारण की आपल्याला तेव्हाच किती मार्क्स मिळाले हे कळणार आहे. हा पहिला प्रश्न 16 मार्काचा आहे. त्याच्यातल्या पहिल्या गाळलेल्या जागेचं उत्तर जर तुम्ही हे पहिलं लिहिलं असेल तर त्याला 1 गुण द्यायचा आहे. दुसऱ्याचं D 1 गुण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करा. तिसऱ्याचं C. आता या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे आपण जर चुकीचं उत्तर लिहिलं असेल तर त्या ठिकाणी चुकीची फुली करा आणि 0 लिहा. म्हणजे शेवटी तुम्हाला 80 पैकी किती मार्क्स मिळणार आहेत ते आजच कळून जाणार आहे. त्यानंतर चौथं बघा, A हा पर्याय चौथ्या गाळलेल्या जागेचा. पाचव्याचा C. सहाव्याचं B. सातव्याचं C. आठव्याचं B. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 4 गुणांसाठी आहे आणि 4 उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. बघा, त्यांची संक्षिप्त उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. मित्रांनो, याच्यानंतरचे जे काही उदाहरणं आहेत ती मोठाली आहेत. मी या ठिकाणी फक्त मला लिहायला जागा नव्हती आणि त्याच्यासाठी मी फक्त आन्सर तुम्हाला दिलेलं आहे. आपण सोडवलेलं उदाहरणाचं हे जर आन्सर असेल तर त्या उदाहरणाचे पैकीच्या पैकी गुण तुम्ही धरायचे आहेत, कारण की मॅथ्समध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळतात.
फक्त स्टेप बाय स्टेप ते उदाहरण सोडवलं पाहिजे. बघा आता ही 4ही उदाहरणं आणि त्यांची उत्तरं. त्यानंतर सेक्शन बी सुद्धा आपला 16 गुणांचा आहे आणि 8 उदाहरणं सोडवायची आहेत. या ठिकाणी प्रत्येक उदाहरणाला 2-2 गुण कॅल्क्युलेट करायचे आहेत. बघा यांची फक्त उत्तरं आहेत. आपल्याला ते उदाहरण सोडवायचं होतं आणि मग उत्तर हे आलं की नाही ते पाहायचं आहे. बघा पहिले दोन्ही उदाहरणं. त्यानंतरचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. बघा हे 2-2 गुणांसाठी उदाहरणं आहेत. त्यांची उत्तरंही आली पाहिजेत. जर आली असतील तर 2-2 गुण त्या प्रश्नाला द्या. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. आपल्याला कोणतेही 8 प्रश्न सोडवायचे आहेत. सेक्शन सी बघा 24 गुणांचा आहे आणि कोणतेही 8 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. बघा सर्व उदाहरणं, त्यांची उत्तरं. जर करेक्ट असतील तर 3-3 गुणांसाठी एक उदाहरण आहे. ते फक्त आपण स्टेप बाय स्टेप सोडवणं गरजेचं आहे. फक्त उत्तर लिहिलं असेल या पद्धतीने तर फक्त 1-1 गुण घ्या. आणि कोणतीही 8 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. सेक्शन डी बघा 20 गुणांचा 5 उदाहरणं सोडवायची आहेत. 4 गुणांसाठी एक उदाहरण आहे. त्यांची उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा आपण काय उत्तर काढलं होतं आणि हे काय आहे. करेक्ट आन्सर असेल तर 1 गुण. फक्त उत्तर आला आणि स्टेप बाय स्टेप सोडवलं असेल तर 4 गुण.
बघा पुढची उदाहरणं. त्यांची उत्तरं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा मॅथमॅटिक्सचा बोर्ड प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. यामुळे आपल्याला नक्कीच कळलं असेल आपले किती मार्क्स मिळतील. आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत ते मला कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू. आणि येणाऱ्या पुढील पेपरांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलच्या वतीने.